आर-टी ॲडमिशन 2026-27च्या आणखी एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत. आणि तुम्हाला माहीत असेल मंडळी, की आतापर्यंत आपण आर-टी ॲडमिशनवरती आपण भरपूर सारे असे व्हिडिओज बनवले होते. त्यावर तुम्हाला खूप माहिती देण्याचा प्रयत्न केला होता. अचूक आणि ट्रान्सपरंट माहिती आपण देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तुम्हाला माहीत असेल, की आता पहिल्या लिस्टवाल्यांचा पूर्णपणे टाईम संपलेला आहे. कारण तुम्हाला माहीत असेल, की जशी पहिली लिस्ट वगैरे पब्लिश झाली होती, त्यांना वेळोवेळी त्यांना टाईम डॉक्युमेंट व्हेरिफाय करण्यासाठी वाढवून दिलेला होता आणि काल त्यांची शेवटची तारीख जी होती, ती होती 8 तारीख. आता 8 तारखेनंतर सगळ्या मंडळींची अशी काळजी लागलेली, की आता दुसरी लिस्ट वगैरे कशी लागेल आणि दुसऱ्या लिस्टमध्ये आमचं नाव असेल की नाही, हे चेक करण्यासाठी खूप मंडळी आतुर झालेली आहेत आणि किंवा भरपूर साऱ्या पालकांना त्याची काळजी लागलेली आहे. आणि आता पहिल्या लिस्टवाल्यांची वेळ संपल्यानंतर आता दुसऱ्या लिस्टसाठी भरपूर सारे असे पालक वर्ग त्यांचं जो वेट करत आहे, की आता आमचा त्याच्यामध्ये नंबर लागेल की नाही. परंतु तुम्हाला मला सांगायला आवडेल, की जरी तुमचा आता तुम्ही वेट करत असाल, की तुम्हाला आपला नंबर लागेलच यादीमध्ये, पण अशी काही खात्री नाही, की तुमचा नंबर त्या यादीमध्ये असेल. कारण तुम्हाला माहीत असेल, की आता वेबसाईटला जर तुम्ही एकदा प्रॉपर चेक केलं, तर भरपूर सारे असे ॲडमिशन पूर्ण कंप्लीट झालेले आहेत. जर आता आपण त्यांची ऑफिशियल वेबसाईट जर चेक केली, तर तुम्ही बघू शकता इथं बॉटम साईडला, इथं एकदम खालच्या साईडला तुम्ही बघू शकता, की जवळजवळ 19,021 ॲडमिशन आत्तापर्यंत कन्फर्म झालेली आहेत. आताच आपण व्हिडिओ रेकॉर्ड करतोय सकाळी जवळ 9:30च्या दरम्यान आणि तारीख आहे 9. म्हणजे फक्त तुमचा 1 दिवस क्रॉस झालेला आहे आणि 1 दिवस क्रॉस झाल्याच्यानंतर तुम्हाला माहीत असेल, की आर-टीचं सर्व थोडंसं स्लो असल्यामुळे आणखी पण ॲडमिशन तिथं क्वांटिटी वाढू शकते. कारण माहिती आहे, की तुम्हाला नंतर थोडीशी त्याची क्वांटिटी वाढणार. तर आपण असं गृहीत धरून चालू, की समजा आता 19,021 ॲडमिशन आहेत. आणखी जर जसं-जसं त्यांचं सॉफ्टवेअर अपडेट होईल, त्याच्यात आणखी 2-3 हजाराची त्यामध्ये भर पडू शकते. आपण असं कन्सिडर करून चालू, की एक 85,000 ॲडमिशन आत्तापर्यंत होऊ शकतात. कारण आणखी सॉफ्टवेअर अपडेट होण्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे. तर या 85 मायनसमधून तुम्ही म्हणत असाल, की आता दुसऱ्या लिस्टमध्ये आमचा नंबर असेल की नाही. तर तुम्हाला माहीत असेल, की आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे, की ज्या स्कूलमध्ये तुमचा वेटिंगला नंबर आहे, त्या स्कूलमध्ये तुमचा वेटिंगला नंबर लागण्याची शक्यता असते. आणि तुम्हाला माहीत असेल, की जर आता तुमच्या स्कूलमध्ये तुमची वॅकन्सीज वगैरे किती होत्या किंवा त्या स्कूलमध्ये जागा वगैरे किती आता पूर्णपणे झालेल्या आहेत. जर हे चेक करायचं असेल, तर आपल्याला भरपूर सारे असे ऑप्शन्स वगैरे असतात, त्याच्यामध्ये आपण आता चेक करू. जर आता तुम्हाला माहीत असेल, की तुमच्या स्कूलमध्ये तुमच्या जागा वगैरे किती होत्या. जर एखाद्या स्कूलमध्ये तुमचा नंबर वेटिंगमध्ये आहे आणि त्या वेटिंगच्या स्कूलमध्ये तुमच्या जागा वगैरे किती आतापर्यंत पूर्ण कन्फर्म झाले त्या स्कूलमधल्या, तुम्ही कसं चेक करू शकता. तर तुम्हाला माहिती असेल, की हा टॅबवरती तुम्हाला एकदा क्लिक करायचा आहे. तुम्ही बघू शकता, की लिस्ट ऑफ अप्रूव्हल स्कूल अँड फी. हा जो टॅब आहे, तुम्हाला या टॅबला क्लिक केल्याच्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स तिथे सिलेक्ट करायला येत असतात. आता आपण यावरती एक नॉर्मली सिलेक्ट करून पाहूया. तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या स्कूलला सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला जे आहे, जसं आपण ज्यावेळेस फॉर्म भरतो, आपण स्टेप बाय स्टेप जसं फॉर्म भरताना एकदा चेक करत असतो, तसंच तुम्हाला तुमच्या स्कूलमध्ये वॅकन्सी चेक करण्यासाठी तुम्हाला चेक करायचं आहे. आपण त्या त्या स्कूलला आपण त्या टॅबला आपण क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला माहीत असेल, की आता हा टॅब आपल्याला तिथं आलेला आहे. तर या टॅबला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तिथं स्टेप बाय स्टेप त्याची पण माहिती भरायची. तर फर्स्ट स्टेटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, स्टेटमध्ये तुम्हाला महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला तुम्ही ज्या जिल्ह्यामधून आहात तुम्हाला सिलेक्ट करायचं. तर फॉर एक्झाम्पल मी पुणे सिलेक्ट करतो. पुणे सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला याचं सिलेक्ट करायचं बाय ब्लॉक. बाय ब्लॉक सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला जे ब्लॉक आहे तुमचा जो तालुका जो असेल त्याच्यामध्ये येईल तुम्हाला. तर आता मी याच्यामध्ये पूर्णपणे करणार आहे, हडपसर वगैरे करत आहे. आणि तुम्हाला याच्यामध्ये ऑल करण्याऐवजी तुम्हाला इथं आर-टी-ए करायचं आहे. आर-टी-ए केल्याच्यानंतर इथं तुम्हाला वर्ष ॲटोमॅटिक सिलेक्ट येईल त्याच्यामध्ये 2026-27. आणि यावरती क्लिक केल्याच्यानंतर भरपूर अशा पालकांना प्रॉब्लेम येतो, की त्यामध्ये लिस्ट वगैरे ओपन होत नाही. पण तुम्हाला माहीत असेल, की हे लिस्ट ऑफ स्कूल्स अंडर द सिलेक्टेड ब्लॉक्स. तर याच्यामध्ये छोटासा एक ब्लॉक आहे सर्च म्हणून. त्या सर्च ब्लॉकला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर सर्च ब्लॉकला सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला माहीत असेल, तुम्ही ज्या ब्लॉकमध्ये फॉर्म भरलेला आहे त्या ब्लॉकची तुम्हाला पूर्ण माहिती येते आणि त्याच्यामध्ये किती स्कूल वगैरे त्याच्यामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे आर-टी याच्यामधून, ते पूर्णपणे तुम्ही बघू शकता. तर याच्यामध्ये जवळजवळ बघू शकता, की एक 94 स्कूलनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आर-टी ॲडमिशन संदर्भामध्ये. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं, तुमच्या स्कूलमध्ये वेटिंगचा नंबर लागलेला ते पर्टिक्युलर तुम्हाला स्कूल सिलेक्ट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला बघायचं, की तुम्हाला राईट साईडला तुम्ही बघू शकता इथं, की त्या स्कूलमध्ये आता तुम्ही बघू शकता. त्या स्कूलमध्ये बघू शकता तुम्ही, जी पहिल्या वर्गामध्ये फर्स्ट स्टँडर्डसाठी जवळजवळ 94 मुलांची स्ट्रेंथ आहे. त्याच्यामधून तुम्हाला आर-टी-एच्यासाठी तुम्हाला 31 जागा आहेत. आणि तुम्ही बघू शकता, की 31 पैकी ज्या जागा आहेत, आर-टी-एसाठी त्यांनी राखीव जागा ठेवल्या होत्या. 31 जागा त्या आर-टी-एसाठी होत्या. आणि त्या स्कूलचं केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता, की आणखीही त्या स्कूलमध्ये 7 अशी वॅकन्सी खाली आहे. 31 मायनस म्हणून 7 म्हणजे जवळजवळ बरेचसे ॲडमिशन त्या स्कूलमध्ये कन्फर्म झालेले आहेत. आणि आता तुमची गोष्ट दुसरी असेल, की आता त्या स्कूलमध्ये आपण कसं चेक करू शकतो, की ॲडमिशन वगैरे कशी आणि किती झालेली आहेत.
तर त्यासाठी दुसरी प्रोसेस आहे, आपण त्या प्रोसेसकडे जाऊया. तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये जसं तुम्ही आता या टॅबला क्लिक केलं तर इथं चेक करण्यासाठी, तसंच तुम्हाला थोडंसं बॅक साईडला यायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ओके. आता त्याच्यामध्ये जर दुसरा स्टेप आहे ॲडमिटेड म्हणून, तर ॲडमिटेड या टॅबला तुम्हाला क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला जसं माहिती सांगितल्याप्रमाणे तुम्हाला इथं 2027 ॲटोमॅटिक सिलेक्टेड येईल. त्याच्यामध्ये ऑल करायचं तुम्हाला. सिलेक्शन टाईपमध्ये तुम्हाला स्कूल वाईज करायचं आहे. डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा जो जिल्हा आहे तुम्हाला तो सिलेक्ट करायचा आहे. डिस्ट्रिक्टमध्ये सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला इथं लिस्ट नॉर्मली तुम्हाला माहिती आहे की एकच लिस्ट लागेल. तुम्ही ऑल केलं तरी चालतं किंवा एक केलं तरी चालेल आणि इथं स्कूल वाईज करायचं आहे. स्कूल वाईज केल्याच्यानंतर इथं लेफ्ट साईडला ब्लॉक वाईज करायचं आहे. ब्लॉक वाईज केल्याच्यानंतर तुम्हाला परत तुमचा जो जिल्हा किंवा तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर परत इथं खाली तुम्हाला माहीत असेल की इथं बरोबर मधोमध इथं गो म्हणून एक टॅब आहे. गो थोडासा वेळ घेईल तेव्हा स्कूलची PDF जनरेट होण्यासाठी, तुम्हाला माहीत असेल. ओके. तर मग आता मला असं वाटतं की आता आपण पूर्णपणे प्रोसेस तर चेक केली, परंतु आता याच्यामध्ये पूर्णपणे ब्लँक वगैरे दाखवत आहे. तर काहीतरी वेबसाईटचा टेक्निकल इश्यू असू शकतो किंवा त्यांनी नोटिफिकेशन जारी करून ती हा माहिती त्यांनी आता डिसेबल केलेली असेल, कारण त्या स्कूलमध्ये किती जागा वॅकन्सी वगैरे शिल्लक होत्या चेक करण्यासाठी. परंतु आपण एकदा परत ट्राय करूया. काही टेक्निकल इश्यू जर असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये पूर्णपणे दाखवलं जाईल. एक काम करू आपण, परत एकदा रिप्रोसेस करून पाहू आपण त्यासाठी. ओके. 2026-27 येईल ह्याच्यामध्ये येईल तुम्हाला एक किंवा ऑल येईल. याच्यामध्ये स्कूल वाईज येईल. डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला येईल. तुमचा जो जिल्हा आहे तो तुम्हाला डिस्ट्रिक्टमध्ये येईल आणि राऊंड लॉटरीमध्ये ऑल किंवा 1 येईल. त्याच्यामध्ये बाय ब्लॉक घ्यायचं लेफ्ट साईडला. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या ब्लॉकमध्ये तुमचा अर्ज केलेला आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आणि सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. सर्चवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की तुम्हाला उजव्या साईडला तुम्हाला ज्या स्कूलमध्ये तुम्ही जसं लिस्ट आली होती आधी 94 स्कूलची, तेवढी पूर्णपणे स्कूल तुम्हाला याच्यामध्ये आलेल्या आहेत. तर तुमचं त्याच्यामध्ये तुम्हाला एकदा स्कूल शोधायचं आहे की तुम्ही कोणत्या स्कूलमध्ये तुमचा नंबर भरलेला, वेटिंग लिस्टला तुमचा नंबर आलेला आहे, ते स्कूल तुम्हाला एकदा शोधायचं आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आता किती ॲडमिशन वगैरे कन्फर्म झालेत तुम्हाला ते चेक करायचे आहे. इथं तुम्हाला या स्कूलला ओके करायचे आहे, त्याच्यानंतर गो करायचं आहे. ओके. गो केल्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता पूर्णपणे त्या स्कूलमध्ये आत्तापर्यंत 31 पैकी तुम्ही बघू शकता की इथं 24 एंट्रीज म्हणजे 24 ॲडमिशन कन्फर्म वगैरे झालेले आहेत. तर आणखी थोडेसेच ॲडमिशन त्याच्यामध्ये बाकी येतं. तर याच्यामध्ये तुम्हाला आणखी असं सांगू शकतो की तुम्हाला जो पहिली लिस्ट वगैरे जर आली आहे तर आणखी पूर्णपणे त्यांचा डाटा अपलोड झालेला नाही आहे. पूर्णपणे सॉफ्टवेअर त्यांचं रिफ्रेश झालेलं नाही आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता जर या 24 पैकी आणखी जर त्यांची क्वांटिटी वाढली तर आणखी त्याच्यामध्ये काही जागा कमी होऊ शकतात. जर नसेल तर आता या स्कूलमध्ये जेवढे लोक त्याच्यामध्ये वेटिंगला आहेत तर वेटिंगप्रमाणे त्यांचा नंबर घेतला जाईल. सपोज आता तुम्ही बघू शकता की आता इथं 24 झाले आहेत आणि पूर्ण जागा आहेत त्या 31 आहेत. तर उरलेल्या 7 जागा, तर उरलेल्या 7 जागापैकी जे वेटिंगला असतील 1, 2, 3, 4, 5, 6, 7 या 7 लोकांचा त्याच्यामध्ये नंबर घेतला जाईल. तर बाकीचे वेटिंगवाले जे लोक आहेत यांना काही चान्स मिळण्याची शक्यता कमी आहे. परंतु आता जर RTचं जे डिपार्टमेंट आहे त्यांनी काही जर वेगळ्या पद्धतीने जर लॉटरी वगैरे केली आणि जर तुमचा त्याच्यामध्ये जर नंबर किंवा अर्ज पिकअप झाला तर वेल अँड गुड, नसेल तर तुमचा नंबर याच्यामध्ये लागण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे दुसऱ्या लिस्टमध्ये वेटिंग असल्या पालकांना विनंती की जर तुमचा नंबर वेटिंगमधल्या असल्या पालकांना विनंती की जर तुमचा वेटिंगमध्ये नंबर जर स्कूलपेक्षा क्वांटिटीपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला जास्त थांबण्याची गरज नाही, कारण तुम्ही तुमचा एखादा टेम्पररी ॲडमिशन करू शकता. जसं आपण वेळोवेळी या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं पूर्णपणे डिटेल वगैरे माहिती चेक करून. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं स्टेप बाय स्टेप तुमचं ॲडमिशन तुमचं चेक करायचं, तुमचं स्कूलचं नाव वगैरे चेक करायचं आहे, त्या स्कूलमध्ये वॅकन्सीज वगैरे किती होत्या आणि आता त्या स्कूलमध्ये पूर्ण ॲडमिशन किती कन्फर्म झाले तुम्ही या स्टेप बाय स्टेप तुम्ही चेक करू शकता. आणि तुम्ही जर दुसरी गोष्ट बघायची म्हटलं तर तुम्हाला माहीत असेल की आताची जी तारीख याच्यामध्ये दाखवत आहे ओके 10/4/2026 ते 8/5/2026 म्हणजे कालची शेवटची तारीख होती पहिल्या लिस्टवाल्यांची डॉक्युमेंट व्हेरीफाय करून ॲडमिशन घेण्यासाठी. तर आता त्यांची प्रोसेस कशाप्रकारे अपडेट होते आणि त्यांची जर प्रोसेस अपडेट झाल्याच्यानंतर आता किती ॲडमिशन आणखी त्याच्यामध्ये वाढली जात आहेत. कारण तुम्हाला माहीत असेल की पूर्णपणे जे RTचं डिपार्टमेंट आहे थोडंसं स्लो असल्यामुळे काय होतं की त्याचे अपडेट होण्यासाठी वेळ लागतो. तर जर तुम्ही याच्या खालच्या बॉटम साईडला आले तर 79,028 एवढेच फक्त ॲडमिशन आतापर्यंत कन्फर्म झालेले आहेत. तर आता सगळ्यात दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे दुसऱ्या लिस्टवाले पालक जे आपल्या यादीसाठी वगैरे वेट करत आहेत की त्यांना आता असं वाटतं की दुसरी यादी नक्की कधी लागणार आणि आपला त्यामध्ये नंबर लागेल की नाही. परंतु मला तुम्हाला सांगायला आवडेल की कारण तुम्हाला माहीत असेल की वेबसाईट अपडेट करण्यासाठी खूप वेळ घेत असते आणि त्याच्यामध्ये आणखी तर तुम्ही बघू शकता की नवीन डेट काही अपडेट केलेली नाही किंवा नवीन तुम्हाला काही त्याच्यामध्ये एखादी नोटिफिकेशन पाठवली नाही
की या तारखेला तुमची नवीन दुसरी यादी लागणार आहे. परंतु जसं मागच्या वर्षीच्या अनुभवाप्रमाणे तुम्हाला माहीत असेल की जसं-जसे ॲडमिशन कंप्लीट होतात आणि त्याचं जसं सॉफ्टवेअर अपलोड होतं, त्यानंतर तुमची दुसरी लिस्ट वगैरे तुम्हाला नॉर्मल त्याच्यामध्ये आपण जाहीर केली जाते आणि ती नक्की लागणार हे नक्कीच आहे आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या लोकांना किती चान्स वगैरे भेटतो आपण सांगितल्याप्रमाणे तुम्ही कंपेअर करून तुम्ही एक अंदाज लावू शकता. तर आय होप या व्हिडिओमधून तुम्हाला थोडीशी माहिती कळाली असेल. तुमची नक्कीच मी काळजी थोडी कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण तुम्हाला माहीत असेल की आपण वेळोवेळी असं आपण एखाद्या ऑनलाईन सर्व्हिसेसबद्दल माहिती देत असतो आणि जर तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसबद्दल माहिती देऊन आमचा काही थोडासा फायदा जाणवत असेल, तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.